राम राम मंडळी, आमची माती आमची माणसंमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा विषय माझा फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना थोडीशी आणि महत्त्वाची माहिती द्यायची मला फक्त झालं. तर मी सध्याला रानामध्ये रोटावेटर फिरवतोय आणि हे रोटावेटरचं महत्त्व म्हणजे तुम्हाला ही जी गवत दिसते का, काँग्रेस गवत, ही अतिबाला वनस्पती, बाकीच्या सगळ्या जुंधुळी, काचली, कुठं काय कामुने, बरेच वनस्पती आहेत. ह्या वनस्पती रानात आपले उगवतात आणि ह्या आपल्याला काय करावं, शेतकऱ्यांना अडचण करतात. आपण काय करतो, ह्या उपटतो, बांधावर टाकतो आणि हे पेटवून देतो. तर मला फक्त एक सांगायचं आहे, ह्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्या निसर्गाची अन्न साखळी ही जर का तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला पुढचं सगळं सोपं जाईल. शेती करायचं तंत्र सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे की जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर जगणार हे मात्र नक्की, ह्याच्यात काय वाद नाही. आता हे जीव कसे कसे एकमेकावर जगतात ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा गाय गवत खाती, गवत खाल्ल्यानंतर ती शेण टाकते, ती शेण जमिनीवर पडतं, ती शेणाचं विघटन होण्यासाठी त्याच्यावर बॅक्टेरिया जगतो. तो बॅक्टेरिया पिकांना नंतर उपयोगी येतो. तो कसा उपयोग येतो हे मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो. आपल्याकडे जमीन आहे, शेती आहे, विहीर आहे, विहिरीत पाणी भरपूर आहे, विहिरीत मोटर आहे, पण ती पाणी बाहेर काढण्यासाठी आपल्याला नुसती मोटर असून उपयोग नाही, तर त्या विद्युत शक्ती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. तर विद्युत शक्ती ज्या टायमाला कार्य करते त्या टायमाला विहिरीतलं पाणी मोटरच्या द्वारे बाहेर फेकलं जातं. तसं ह्या जमिनीमध्ये पीक जोमात येण्यासाठी जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर प्रमाणात असणं हे गरजेचं आहे. आता हे तुम्ही म्हणचाल आम्ही शेणखत टाकलं की झालं ते पिकाला पीक ते खातं. तर मित्रांनो, पीक म्हणजे आपले जे पिकं आहेत हे शेणखत खात नाही, तर त्यांना खाद्य काय लागतं हे तुम्हाला मी सांगतो. हे शेणखत कुणाचं खाद्य आहे, तर हे जे शेणखत आहे हे जीवाणूंचं खाद्य आहे. तुम्ही जमिनीमध्ये शेणखत टाकता तर त्या शेणावर, त्या काडी कचऱ्यावर हे जीवाणू जगतात. कुठले जीवाणू जगतात? ॲझोटोबॅक्टर, PSB, KSB. तर हे जीवाणू ॲझोटोबॅक्टर काय काम करतं? हवेतलं नत्र स्थिर करून देतं. तर मित्रांनो, हवेमध्ये 78.8% नत्र आहे, पण वांदं ह्याच्यात आहे की ते नत्र पिकाला मिळवून देण्याचं जे माध्यम आहे ते पिकांकडे नसतं आणि त्याच्यामुळे हे नत्र पिकांना मिळवून देत नाही. मग आपण काय करतो, युरियाची पोतीच्या पोती आणतो आणि रानात टाकतो, त्याच्यामुळे आपली रानं बिघडतात. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी मित्रांनो. जर का आपल्याकडे हा ॲझोटोबॅक्टर असेल तर आपल्याला ही युरियाचं पोतं आणून टाकायची गरज नाही. आता हा ॲझोटोबॅक्टर तयार कसा करायचा ते तुम्हाला मी सांगतो. तर सोपं उदाहरण आहे, आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचं आहे. हे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KSB ह्यांचं हे खाद्य आहे. तर ॲझोटोबॅक्टर झाला. आता तुम्हाला PSB म्हणजे स्फुरद विरघळवणारे जीवाणू. आता आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात स्फुरद आहे, आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पालाश आहे म्हणजे पोटॅश आहे, पण हे पिकांना मिळत नाही कारण की हे घट्ट स्वरूपात असतं. म्हणजे गावंढाळ भाषेत, आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हे असं घट्ट स्वरूपात असतं. ते घट्ट स्वरूपातलं स्फुरद पिकांना घ्यायला येत नाही. तर ह्याला विरघळवण्याचं काम जे आहे का, हे PSB म्हणजे स्फुरद विरघळवणारे जीवाणू, पालाश विरघळवणारे जीवाणू हे ते काम करतात. आता ह्यांचीच संख्या जमिनीत जर वाढवायची असेल तर ह्या बॅक्टेरिया बोलवायचं म्हणल्यानंतर ह्यांना खायला काहीतरी द्यावं लागतं, त्याशिवाय हे तुमचं फुकट काम करणार नाही ते. तर ह्यांना खाण्यासाठी शेण आहे, ही पालापाचोळा आहे, सेंद्रिय कर्ब म्हणजे तुमचं बुसकाट आहे, हे बरंचसं जे काडी कचरा आहे का, हे हिरवळीचं गवत आहे, हे तुम्हाला शेतामध्येच ह्यांना कुजवावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हे शेतामध्ये कुजवायला चालू करताय त्यावेळेस ह्याच्यावर तो बॅक्टेरिया जीवन जगतो, त्याचं हे अन्नच आहे. आणि ज्यावेळेस आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर जमिनीमध्ये जर का भरपूर प्रमाणात जर का हे जीवाणू असतील तर ते मुळांभोवती येतात आणि तिथल्या आजूबाजूचं जे स्फुरद आहे, पालाश आहे, हे विरघळवण्याचं काम करतात आणि ते आपोआप त्या पिकांना मिळतं. आता नत्राचा विषय म्हणजे हवेमध्ये 78.8% नत्र आहे मित्रांनो. तर हे नत्र मिळवून देण्यासाठी ॲझोटोबॅक्टरची गरज आहे आणि ॲझोटोबॅक्टरला खायला काय पाहिजे? सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय घटक जर असतील तर त्याच्यावर हे जगतात जीवाणू. आणि हे जीवाणू जर का भरपूर प्रमाणात जर का जमिनीमध्ये जर असले तर तुम्हाला नत्र देण्याची सुद्धा गरज नाही. आता हे तुम्हाला मी सांगायचं, जर का तुमच्या जमिनीमध्ये जर का भरपूर प्रमाणात जर का सेंद्रिय कर्ब, पालापाचोळा, हिरवळीचं गवत, शेणखत जर तुम्ही टाकताय आणि टाकल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडतो की आपल्याला हा बॅक्टेरिया आणायचा कुठनं? तर हा देशी गायच्या शेणामध्ये हे सगळा बॅक्टेरिया आहे.
ॲझोटोबॅक्टर आहे, PSB आहे, KSB आहे, ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे जी इतर बुरशींवर जगते, रायझोबियम आहे. तर हे जे जीवाणू आहेत हे सगळे देशी गाईच्या शेणामध्ये आहे. हे देशी गाईच्या शेणापासून तुम्ही जीवामृत बनवून जमिनीत तुम्ही सिंचना म्हणजे पाण्यामार्फत सोडू शकता आणि जमिनीमधले बॅक्टेरिया तुम्ही वाढवू शकता. तर मित्रांनो, विषय फक्त बॅक्टेरियाचा. जमिनीमध्ये बॅक्टेरिया वाढला की तुमची शेती पिकली म्हणून समजा मित्रांनो. हे असं शेतीचं अन्न साखळी आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर जगणार. तर हे जर का तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही शेती 100% जिंकली म्हणून समजा मित्रांनो. आणि फक्त माहिती जर आवडली असेल तर ह्या गावाकडच्या शेतकऱ्याला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.